नमस्कार मित्रांनो, मी रेखा. आज माझ्या मुलीचा 10वीचा शेवटचा पेपर होता. येता-येता मार्केटला गेली. मार्केटला मला छानपैकी शापू आणि पालक दिसली. भाजी चिरली, तुरीची डाळ घेतली, दोन्ही चांगलं धुवून घेतलं. मग कढई ठेवली, तेल ओतलं आणि मिरची चिरलेली, लसूण ठेचलेला त्यात चांगला तडका दिला, हलवून घेतलं. शेपूची भाजी, डाळ त्यात टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. पान लावलं आणि वाफेवर शिजाय ठेवली. दुसरीकडे तांदूळ घेतलं, साफ केलं, धुतलं आणि टोपामध्ये ठेवून गॅसवर ठेवलं. त्यामध्ये थोडंसं जिरं, तेजपत्ता, 2 मिरं, 2 लवंग टाकून भात शिजाय ठेवला. एकीकडे शेपूची भाजी, एकीकडे भात लावला होता. तोपर्यंत म्हणलं पालकची आमटी बनवूया. मग पालक चिरून घेतली, त्यात तुरीची डाळ, थोडासा टमाटा टाकला, चांगलं धुवून घेतलं, कुकरमध्ये टाकलं. मग पाणी ओतलं, थोडंसं हळद, थोडंसं मीठ टाकून झाकण लावलं. तोपर्यंत शेपूची भाजी तयार झालती. मग मी कुकर गॅसवर ठेवला 2 शिट्ट्या होईस्तोवर. शिट्टी होईस्तोवर भात पण तयार झाला होता. मग 2 शिट्ट्या झाल्यावर मी कुकर खाली घेतला. चांगले ते पालक आणि डाळ ढवळून घेतली. मग लगेच स्टोव्ह ठेवला. त्यात तेल ओतलं आणि कढीपत्ता, लसूण, जिरं आणि सांबर मसाला त्यात ॲड केला. हा घरगुती मसाला आहे. मग मी त्यात 2 चम्मच ॲड केले आणि जे पालक आणि डाळ शिजलेली मी त्यात टाकली. चांगलं ढवळलं, चांगली उकळी येऊन दिली. मला जर रेसिपी आवडली असेल तर रेखा रसोईला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.